नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार या पदाची एक सुधारित जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये आता एसटीच्या पण जागा त्यांनी ऍड करून दिलेल्या आहेत. आता फॉर्म जे आहेत तर ते 6 मे पासून सुरू होणार आहेत, परंतु अभ्यासाला आपल्याला आजपासूनच लागायचंय, तरच आपलं सिलेक्शन होईल. त्याच्यासाठी हा एक्झाम पॅटर्न नेमका कसा असतो लक्षात घ्या. यावेळी याचा एक्झाम पॅटर्न मध्ये मोठा बदल आहे, कारण की हा काही टीसीएस आयबीपीएस घेणार नाही. ही ऍपटेक नावाची कंपनी जी आहे, तर हाच पेपर जो आहे तर ती ऍपटेक नावाची कंपनी घेणार आहे. मग याचा एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, सोबतच याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, त्याच्यानंतर सेक्शनल टायमिंग असणार आहे का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, नुकतेच जे आहे तर ती 29 एप्रिल 2026 ला सुधारित जाहिरात जी आहे तर त्यांनी इथं आलेली. आता ती 478 पदांसाठी भरती जी आहे तर ती होणार आहे. आधी 416 होती फक्त. आता एसटीच्या पण काही जागा त्यांनी जे आहेत तर ते खास करून ऍड करून दिलेले आहेत. आपल्याला ही सुधारित जाहिरात पाहायला मिळते. लक्षात घ्या मित्रांनो, नवीन पॅटर्न आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि पहिली आणि एकमेव अशी बॅच की ज्याच्यामध्ये या ऍपटेक कंपनीने नुकतेच काही परीक्षा घेतलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या, तेही 10वी 12वी लेवल पर्यंतच्याच. तर त्या ऍपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार सर्व प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणूनच पीवायक्यूचा आधार तो असतो आपल्या सिलेक्शनचा निर्धार. म्हणून ही पीवायक्यू निर्धार बॅच आहे. फक्त 99 रुपयांमध्ये तुम्हाला मागील 5 प्रश्नपत्रिका म्हणजे 5 प्रश्नपत्रिका मिळतील, ज्याच्यामध्ये त्यांचं व्हिडिओ स्वरूपात सोल्युशन, तसेच त्यांची ऑनलाईन टेस्ट पण तुम्ही जे आहे तर ते देऊ शकतात. मित्रांनो, हे सर्व काही मिळणार आहे फक्त 99 रुपयात. म्हणून तुम्ही आजच ही बॅच जॉईन करा. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व कोर्सेसवर तुम्हाला 20% सूट आहे. MS20 हा कोड जो आहे तर तो तुम्ही यूज करावा. आता बघा, याच्यामध्ये आता ही निवडीची पद्धत त्यांनी कशी सांगितली. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, ही परीक्षा होणार आहे ऑनलाईन. कशी होणार आहे? ऑनलाईन होणार आहे. फक्त मराठी माध्यमातून होणार आहे. काय? मराठी माध्यमातून होणार आहे. तुम्ही म्हणाल सर इंग्रजीचे प्रश्न पण मराठीत येतील का? तसं नाही मित्रांनो. इंग्लिशचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये येतील. इंग्लिश फक्त इंग्लिशमध्ये. बाकी जो तुमचा जीकेचा भाग आहे, जो तुमचा रिझनिंगचा भाग आहे, तो सगळ्या कोणत्या भाषेत असेल मित्रांनो? फक्त मराठी याच भाषेत जे आहे तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? MCQ टाईप होणार आहे. 4 ऑप्शन येतील जवळपास त्याला. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी येतील. म्हणजे एक्झाम सेंटरची तुम्हाला गरज नाही. समजा तुमचं नाशिक असेल तर नाशिकलाच ती परीक्षा जी होणार आहे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर याच्यात किमान 45% गुण घेणे गरजेचं आहे. मग खूप सारे विद्यार्थी विचारतात की सर 45% गुण घेतले तर माझं सिलेक्शन पक्क आहे का? म्हणजे 200 पैकी 90 गुण, कारण की हा पेपर 200च आहे, 90 गुण घेतले तर माझं सिलेक्शन होईल का? नाही, असं नाही. हे काय म्हटलेले, मिनिमम एवढे गुण तर पाहिजेच, आणि याच्यावरती जेवढे जास्त गुण असतील त्या विद्यार्थ्यांचं आम्ही सिलेक्शन करून टाकू, असं डिपार्टमेंटचं सांगणं आहे. इथं प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. म्हणजे एक प्रश्न इज इक्वल टू काय असेल मित्रांनो? 2 गुण असतील. 2 गुण. ओके, कम्प्युटर बेस्ड वगैरे असं असतील. ठीक आहे, आता पुढे अभ्यासक्रमच दिलेला आहे बघा. एकूण गुण असतील 100. म्हणजे प्रश्न किती असतील माहितीये का? फक्त 100 प्रश्न असतील. या 100 प्रश्नांसाठी आपल्याला वेळ मिळणार आहे 2 तास. म्हणजे चांगला वेळ आहे मित्रांनो. 100 प्रश्न 2 तासात होऊन जातात, एकदम आरामशीर होऊन जातात. मराठीला 50 गुण असतील. म्हणजे किती? 25 प्रश्न असतील. सेम इंग्रजीला 25 प्रश्न, सामान्य ज्ञानला 25 प्रश्न, आणि बौद्धिक चाचणी म्हटलेलं इथं. मग आता फक्त रिझनिंग विचारतात का गणित, तर ते आपल्याला नंतर कळेल. पण सध्या तरी आपण फक्त रिझनिंग नुसार जे आहे तर ते थोडी तयारी करू. बाकी मी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेत नंतर गणित पण हा विषय जो आहे तर तो अवेलेबल करून देतो. म्हणजे तो तुमचा एक्स्ट्रा पॉईंट होऊनच जाईल त्या बॅच मध्ये. तर असे 100 प्रश्न 25 25 25 25 अशा पद्धतीचा तुमचा पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे. हा ऍपटेकचा फॉर्मॅट आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आतापर्यंत जाहिरातीमध्ये उल्लेख नाही, तर माझ्या अंदाजे हा नसणार आहे. नो म्हणजे शक्यतो नसणार आहे. परंतु जर यस असेल तर त्याची माहिती कुठे मिळेल? तर काहीतरी परिपत्रक काढतील ते त्या संदर्भात, किंवा हॉल तिकीट, एक्झाम हॉल तिकीट जेव्हा येतं तर त्यावेळी पण आपल्याला कळतं असेल का नाही. परंतु 99% चान्सेस काय आहेत की ते नाहीच आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही त्या पद्धतीनेच तयारी करा. काही शक्यतो या सरळ सेवेला काय निगेटिव्ह टाकणार आहेत ते लोक. सेक्शनल टायमिंग कसं असतं खूप वेळेला की मराठीला वेळ देऊन देतात ते 30-30 मिनिटांचं, 30-30 मिनिटांचं वेळ देतात ते. TCS IBPS ला असतं ते. परंतु सेक्शनल टायमिंग ऍपटेकला नाही आहे बरं का. म्हणजे आता पण ऍपटेकने ज्या काही परीक्षा घेतल्या बघा, TRT बार्टीच्या खूप परीक्षा त्यांनी घेतल्या, म्हणजे खूप मोठ्या संख्येने त्यांनी परीक्षा घेतल्या आता. तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे सेक्शनल टायमिंग जो आहे नाहीये, म्हणून तो काही टेन्शन नाही घ्यायचं. एक नॉर्मल नुसार जे आहे तर तो तुम्ही इथं काम जे आहे तर ते केलं पाहिजे. बघा कशा प्रश्नपत्रिका असतील मी इथं ऍप मध्ये पण तुम्हाला सांगतो. बघा ही जी बॅच आहे पीवायक्यू निर्धार बॅच, इथं बाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही परचेस करू शकता ऍप्लिकेशन मधून. बघा इथं व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत मित्रांनो.
PYQ1, PYQ2, PYQ पेपर 3, PYQ4, PYQ5 सगळे व्हिडिओज इथं अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. लक्षात घ्या. हे बघा, हे फक्त इंग्लिश हा विषय ना, इंग्लिश या विषयाचे प्रश्न आपल्याकडे नाही आहेत, तर याच्यासाठी आपण जे काही 10th वगैरे लेवलचे प्रश्न असतील तर ते तयार करून तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देऊ. ओके, त्याचं तुम्ही लोड नका घेऊ. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये जे आहेत तर ते मिळणार आहे. आणि याची जे ना तर ती प्रश्नपत्रिका पण आहे बरं का आपल्याकडे. मी तुम्हाला वाटल्यास त्याचं सॅम्पल जे आहे तर ते दाखवतो. बघा, मागच्या वेळेस मी एक प्रश्नपत्रिका इथे घेतलेली होती बघा, पोलीस कॉन्स्टेबल शिफ्ट 3. बघा, अशा ही ऍक्टेक कंपनीने घेतलेली प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. मग याच प्रश्नपत्रिकेचे सोल्युशन जे आहे तुम्हाला त्या कोर्समध्ये पाहायला मिळतात. आणि याच्यावरच अनालिसिस करून येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन येणार माहितीये का, की समजा जीके हा सेक्शन असेल तर जीकेच्या कोणत्या टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे हा विचारला, आणि एक्सपेक्टेड टॉपिक कोणते कोणते आहेत, हे सर्व प्रश्नांची हे सर्व काही यादी, यांची सगळी काही पीडीएफ मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा मित्रांनो, कारण की महाराष्ट्रात सर्वप्रथम ही कोणती फॉर्मॅट नुसार होणार, काय होणार आहे, ही सर्वप्रथम माहिती आपणच दिली. एसटीच्या जागा का नाही आल्या याची पण सर्वप्रथम माहिती आपणच दिलेली. आणि तुम्हाला भविष्यात कुठलीही माहिती लागत असेल तर आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.